भटक्या कुत्र्यांना पकडणे, निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करणे, पिसाळलेल्या कुत्र्यांना जेरबंद करण्यासाठी टीम अशी कोणतीच व्यवस्था चाकण नगरपरिषद प्रशासनाने मागील 10 वर्षात केलेली नाही। त्यामुळे शहर आणि परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे। पिसाळलेल्या कुत्र्यांचे हल्ले सोडून अन्य कुत्री देखील रात्रीच्या वेळी कळपाने फिरून एखाद्या तावडीत सापडलास तर ते त्याचे लचके तोडतात। अनेक भागात लहान मुलांवर अशा कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत। पालिकेकडून भटक्या कुत्र्यांसाठी आजपर्यंत कसलेच उपाय योजले गेले नाहीत। झोपडपट्टी असो वा आलिशान गृहसंकुले, भटक्या कुत्र्यांची दहशत कुठेही दिसते। चाकण लगतच्या मेदनकरवाडी परिसरात एका बालिकेस भटक्या कुत्र्याने लक्ष्य करत ठार केले होते। रात्र असो की दिवस, केव्हाही भटके कुत्रे हल्ले करतात। दुचाकी चारचाकीच्या मागे लागणे, अंगावर धावून येणे, झुंडीने हल्ला करणे, लहान मुलांचा चावा घेणे अशा घटनांत वाढ झाली आहे। भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण किंवा रेबीज लसीकरण अशी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही। रस्त्यावर उघड्यावर विकण्यात येणारे खाद्यपदार्थ, चायनीज स्टॉल्स, हॉटेल्स, ढाबे यामध्ये रात्री उरणारे पदार्थ उघड्यावर टाकले जातात। या खाद्यपदार्थांमुळे आणि लगतच्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून रात्रीच्या वेळी या भागात आणून सोडण्यात येणाऱ्या कुत्र्यामुळे चाकण शहर आणि औद्योगिक भागातील विविध गावांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे। भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवायचे असेल तर त्यांच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे। शहरातील नागरिकांनी याबाबत काय सांगितलंय जाणून घेऊया। मी किशोर जागनाडे आज चाकण नगर परिषदेच्या माध्यमातून 17 वर्षे काम करत असताना मी आतापर्यंत नगर परिषदेला 8 ते 10 अर्ज दिलेत की त्या पिसाळलेल्या कुत्र्यासंदर्भात ही पहिली वेळ नाही आहे। याच्या अगोदरही कितीतरी लोकांना कुत्रं चावलेत। मी स्वतः ॲडमिट केलेले आहे। एका लहान मुलीचा 4-5 वर्ष मुलीचा लचका धरला होता, तेव्हाही मी प्रशासनाच्या निदर्शन आणून दिलं, पण त्याच्यावर अजूनही कारवाई झाली नाही। दर टायमाला मेटाचं उत्तर भेटतं, कुत्र्यांना त्याच्यावर लसीकरण आम्ही करतो हे उत्तर भेटते, पण त्याच्यावर जी कुत्र्यांची संख्या वाढत चाललेली आहे त्याच्यावर कसलंच उत्तर भेटत नाही। आणि चाकणमध्ये वाढत असलेली लोकसंख्या आणि वाढत असलेले हे चिकन मटणाची दुकानं हे यांची म्हणजे खाद्य यांचे ज्या रॉ मटेरियल हे टाकायला कुठं नीट जागा नसल्यामुळं, ज्या गोड्याच्या किंवा याकडला जे वाहतूक रोड आहे त्याच्या कडेला टाकल्यामुळं तिथं अनेक कुत्री जमतात आणि किमान एका ठिकाणी 25-30 कुत्रे एखाद्या मनुष्याचा जीव जाऊ शकतो भविष्यात बी। काय तरी आता प्रशासन त्याची वेळ दखल घ्यावी आणि त्याच्यावर कारवाई करावी। आणि ह्या सरकारी दवाखान्यामध्ये आता इतक्या अर्जंट तात्काळ स्वरूपातही त्यांना जर रुग्णांना जर त्यांची सेवा भेटत नसेल तर ह्या दवाखान्याचाही आमच्यासाठी काही उपयोग नाही असं आम्हाला वाटतं। आणि इथलं प्रशासन हे आता लगेच ताबडतोब म्हणजे जेवढं लवकर होईल तेवढं इथली प्रशासनाची जी काही माहिती घेऊन अधिकाऱ्यांनी यांच्यात फेरबदल करावी ही माझी प्रशासनाला नम्र विनंती। भरपाईची व्यवस्था संबंधित ठेकेदार कर्मचारी यांच्याकडून करण्यात यावी, तसेच संबंधित ठेकेदार कर्मचारी यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदवावा।